नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेलला पाहिलंय. आपण बनवलंय गुढीपाडवानिमित्त बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ही युनिक डिझाईन. हे आपण बनवलेली आहे आणि याची PLPची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील याची लिंक हे तुम्हाला दिलेली आहे. बॅनर कसा झाला आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्याचपूर्वी मी तुम्हाला हे दाखवतो कशा प्रकारे आपण हा बॅनर बनवलेला आहे. तर हे आपण पिक्सेल लॅब आपलं ओपन केलेलं आहे. याच्यात इथे हे तुम्ही लेअर पॅनल बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्ही साईज बघून घ्या. आपली ही या डिझाईनची ही साईज आहे आणि हे आपलं व्हाईट बॅकग्राऊंडवर आपण काम करत गेलेलो आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता हे थोडंसं असं पिवळसर एक डॉट मारलेलं आहे. ब्रशच्या मदतीने आपण हे बनवलेलं आहे. इकडे निळा मारलेला आहे. तर हे अशा प्रकारे आपण हे केलं. तर त्याच्यानंतर इथे हा एक मी सर्कल ॲड केलेला आहे आणि याला ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे आणि त्याच्यात जे लिनियर सिलेक्शन वगैरे असतं ते त्याच्यात मी रेक्टँगल ठेवलेलं आहे. सेंटर रेक्टँगल अशा पद्धतीनं मी हे केलेलं आहे. आता हे तुम्ही बघू शकता. साईज वगैरे वाढवून पण बघू शकता. हे शेप क्रिएट केलेलं आहे. त्याला सेट करतो व्यवस्थित जागेवर. त्याच्यानंतर इथे ही एक PNG दिलेली आहे तोरणाची, जी की या PLP फाईलमध्ये तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो, या डिझाईनसाठी लागणारा पासवर्ड हा मी या व्हिडिओत बोलून सांगणार आहे. एका स्टेपमध्येच असणार आहे. एकदम सिंपल साध्या सोप्या भाषेत म्हणजे साध्या पद्धतीने एकदम सांगणार आहे. सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर हे झाल्यानंतर इकडे तुम्ही आता बघू शकता मी इथे टेक्स्ट टाकलेले आहे, जे की एकदम बेसिक टाकलेले. बेसिक म्हणजेच आपण नॉर्मल आपलं हिंद फॉन्टच्या मदतीनं हे टेक्स्ट टाकलेलं आहे. चेंज करायचं झालं तर तुम्ही हे अशा प्रकारे डायरेक्ट टाईप करू शकता. आणि हे आता मी त्याच्या जागे व्यवस्थित सेट करून घेतो. सेट केल्यानंतर लेअर लॉक करत जातो जेणेकरून ते हलणार नाहीत. बाकी आता इथे हा पाडवा हे देखील फॉन्ट म्हणजेच हा इन्फिनिटी फॉन्ट आहे, त्याच्या मदतीनं टाईप करून मी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि याला इकडं बघू शकता आपण त्याला ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे. ग्रेडियंट अप्लाय केल्यामुळं हे आपल्याला अशा प्रकारे आपलं हे टेक्स्ट पाहायला भेटतं. तर हे टेक्स्ट इथे टाकल्यानंतर बाकी आता पुढचं आपण टेक्स्ट टाकून घेऊ, जे की गुढी, त्याच्यानंतर मराठी नववर्ष. हे अशा प्रकारे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा. तर इथे थोडंसं आपण चेंजेस करून घेऊ. ओके. तर हे देखील लॉक करून घेऊ आपण टेक्स्ट. याच्यानंतर आता इथे आपण हे निमित्त सर्वांना हे असं टेक्स्ट टाकल्यानंतर पुन्हा आपण इन्फिनिटी फॉन्टच्या मदतीनं दुसऱ्या कलरमध्ये हार्दिक शुभेच्छा हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला इन्फिनिटी टायपिंग येत नसेल तर तुम्हाला लागेल ते युनिकोड पॅड कन्व्हर्टर लागेल. त्याच्या मदतीने तुम्ही टायपिंग करू शकता. तिथे फक्त तुम्हाला फॉन्ट इन्सर्ट करायचं आहे आणि टायपिंग सुरू. बाकी इकडे आता आपण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जो लाडका बैल आहे तो म्हणजेच बकासूर, तर त्याचा इथे फोटो ॲड केला. फोटो ॲड केल्यानंतर त्याचं नाव टाकून घेतलं. नावाला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे. हे अक्रम टाकलं, अक्रम हिंद केसरी. त्याच्यानंतर ही क्राऊनची PNG टाकली. संपूर्ण
यूट्यूबर आणि संपूर्ण बॅनर डिझाईनमध्ये जे बॅनर करतात कोणाकडे हे नसेल अशी ही एकदम युनिक PNG आहे जी फर्स्ट टाईम आपण यूज करतो आहे आणि ती तुम्हाला मी या डिझाईनच्या मदतीनं देतो आहे, जे की इकडे आपल्याला लेअर पॅनलमध्ये बघायला भेटते. तर हे इतकं झाल्यानंतर आता इकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लॉक करून घेऊ. हां, ओके. तर इकडे आता गुढीची PNG आहे ही पण एकदम युनिक PNG आहे. ही PNG आपण इथे ॲड केली, जे की गुढीपाडवा गुढी दर्शवते एकदम. गुढी आपण इथे ॲड करून घेतली. त्याच्यानंतर इथे खाली आता आपल्याला शुभेच्छुक नाव टाकायचं आहे, तर इथे आपण शुभेच्छुक टाकून घेतलं आणि एकदम प्रॉपर सेट करून घेतलं आहे. आजच्या या व्हिडिओचा पासवर्ड पाडवा PADWA. तर हे केल्यानंतर आपण हे टाकून घेतलं 11 मिनिटे केसरी बकासूर फॅन्स क्लब टेक्स्ट टाकून घेतले, जे की आपण श्रीलिपी फॉन्टच्या मदतीनं टाकून घेतलं. बाकी आता इकडे आपल्याला शुभेच्छुक टेक्स्ट टाकायचे, हे आपण हिंद फॉन्टच्या मदतीने टाकलं. त्याच्यानंतर फायनल आपण आपला लोगो ॲड केला आणि आपली डिझाईन ही पूर्ण केली. मित्रांनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाकी इकडे तुम्हाला हे एक दाखवायचं राहिलं, हा जो बकासूरचा फॉन्ट आहे हा देखील इन्फिनिटी फॉन्ट आहे, जो की आपल्या चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हा दिलेला आहे आणि याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे. त्याचं स्केल देखील आपण वाढवलेलं आहे. हे अशा प्रकारे आपण आपली ही डिझाईन पूर्ण केलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. भरपूर अशा प्रकारच्या डिझाईन आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि आपण पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असेल, 100% दिलेला आहे. तो पासवर्ड आपण कॅपिटलमध्ये दिला आहे, हे विसरू नका. कॅपिटलमध्ये आपण पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळं तुम्ही टाईप करताना देखील कॅपिटल टेक्स्ट टाईप करा. ओके, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.